मला ते वकील पण करतेच काही ना काही. शेवटी केलंच त्यानं. काय म्हणते वंगण पाहिजे नाही तर डांबरच पाहिजे, दुसरं चालतच नाही. आता गद्याचा काही विषय नाही. गदी आपण आता आणून घेऊ. इथंच आणले आपले निघाले. पण आता हे वंगण आणि डांबर आणावं कुठून? सांगा, तुम्हीच सांगा ना आता. त्याचा काही विषय असते का आपला? कोणते काय रंग लावला असतं तर काही बिघडलं असतं का? नाही नाही, तेच पाहिजे तेच पाहिजे. आता कुठून आणता वंगण? तेच खरं आहे ना. तर डांबर आणा लागल नाही तर वंगण आणा लागल. आता त्याचा हिशोब नाही ना आपल्यापाशी. पण तर ऑइल गिल टाकावं लागेल आपल्याला. पण नाही तर ऑइल काही जमत नाही म्हणते ना. तर कसं करायचं नाटक आता काय समजून नाही राहिलं आपल्याला. वंगण आजकाल बंदच झाला ना. काहीतरी आता कसं तरी करू ना. जुनं झालेलं ट्रॅक्टरचं याचं त्याचं तेच चालते ना. मग आपण जे आता ट्रॅक्टरचं जुनं ऑइल वापरतो, खरे जुमरे आहे ना तुमच्या घरी? आहे की ते? ते दबते तू 5 लिटरची, तेच आहे चालते ते. मग आता त्याला काय होती ते आता वंगण म्हणून वापरून राहिलो आपण. दुसरं गोष्ट बिब्याचं तेल नाही का आपल्या घरी? मग आता सगळ्या लोकांना मागं बिब्याचा धंदा केला होता. प्रत्येकाची 5-5, 10-10 लिटरच्या कॅन आहेत ना चोरलेल्या अशा तशा. म्हणून म्हणलं आपल्या जवळचं काही टेन्शन नाही. एक तर आपण ते जुनं ऑइल घेऊ ट्रॅक्टरचं, नाही तर मग आता वंगणाचं तेल घेऊ. ते काय असते ते चालते म्हणा. तेच असते म्हणा. आमच्या हाकीत तेच आहे गाडीच्या. हो, माझ्या घरी आहे दोन, म्हणजे 5 लिटर आहे म्हणा भरून. लय दिवसात आहे म्हणा. तर काय बिल आहे ते, तर ते जमन आहे का नाही? तर आता शिवलेलं तसं करावंच लागेल. त्याचं काय फटवून मग काय तर इलाज नाही ना तिले. इलाज नाही ना. मग काय तर करावंच लागेल आता. इलाज ते झालं. तर मी काय होतो तर डांबर तर डांबर नाही काय तर त्याचंच आणावं लागेल मग. हो, तर एकाला पाठवावं लागेल आणायला आपल्याला. त्याशी इलाज नाही आपल्याला. पाठवा एखाद्याला. राजू, तुमचा काय कार्यक्रम तुम्ही लवकरात लवकर करा. मला पण पाहिजे ना तुमची मिरवणूक कशी आहे कशी नाही. तर लवकरात लवकर झालं तर बरं वाटते. तुम्ही रात भरला असेल तर कसं होईल? लवकर लवकर ना काय करायचं तर. मानतच नाही ना ते. मानाले माहित नाही कसं ते शिवलाल होईन ते खतरनाक माणूस. वकिलाला मागं पाडणार माणूस होते. माहित नाही का तुम्ही मगानीच काय म्हणलं ते ना. तर काय तर तुम्हाला डांबर सांगा लागेल नाही तर वगैरे सांगा लागेल. बस याच्याकडे 2 म्हणजे एक आणा लागेल. काय करायचं परकन आणा लवकर. हो, काही ना काही करच लागन ना आता. दिमाग लावा लागन. अरे हो, ते लक्ष्मण भाऊले ते विचार. तर ते तुमच्या धाब्यावर आहे म्हणा. तर येताना म्हणा. तर ते नाही का म्हणा कोणत्या तरी गावाची म्हणा ते खडीकरण चालू म्हणा डांबरिंगचं. ते डांबर घेऊन ये जा म्हणा. हो डब्बावर. तर सांगतील फोन करून. हो बरं झालं आठवण दिली. हो, ते सडक आहे म्हणते ते डांबरीकरण चालू. तर ते चाल मला मग. हो, आता भेटतेच ते. हो, काम चालू झालं आता. आणि बाबूशी आपलं ते एक गदा आण. तर एका गद्याचं काम आपलं शिंगणे आण. शिंगणे मोरेला राहते. ते मोरेला आत मारते. तर शिंगणेला आण. शिंगणेला होते गरीब आहे ते. तर घेऊन येतो लवकर. तू लवकर जाय बरं. जगण्या जाय बरं. आण बरं पटकन. आम्ही चाललो. हो, चालेल जगणे चाल बरं. चाल बरं. मी फोन लावतो येईल आपल्या लक्ष्मण भाऊले. तर त्याच्यावर धाब्यावर आहे. तर धाब्याने येताना मला ते डब्यातून काढून घेऊन म्हणा. आहे का ते सडक चालू आहे ना बांधणं. तर हो, तर खडीकरण आहे तर ते येईन मला घेऊन. आहे का नाही? तर फोन लावतो येईल. चला मग आपण आपल्या कामी लागा पटापट. चला रे. हो, चला बरं पटापट चला बरं. लाबर पटकन फोन. लाबर पटकन. तर म्हणजे लवकर लवकर ताळतो बरं झालं पाहिजे पटकन. म्हणजे कसं आहे आपलं इकडं सुती लागते. आहे की नाही? तर लवकर. आता याचा काय चालतं बरं नाही वाटते. बरं चला आता लक्ष्मण भाऊच्या इकडे जावं लागलं. मग शिवलाल पोहे तर पाहा लागेल. चल काय चालतं बरोबर. तिकडले हालचाल विचारून घेऊ. आहे की नाही? चला. हो, समजा 10-20 रुपयाला 20-25 रुपयापर्यंत. हो, दाखवा. 2 नग पाहिजे होते आपल्याला. कुठं राहिले बाबा? आता कुठं राहिल्या 5-10 रुपये वाल्या. आता 25, 20, 30, 35 अशा आहे. आणि तुम्हाला 2च तर बाईच्या घरी 2 भाऊच आहे. काय एवढे कंतुषपणा करून राहिले? घेतलं सस्त्या घेतल्या तरी सारखंच पडते का? राखी दे राखीचा मान असते ते. द्या देव राखे द्या आणि आपले ते 2 राखे द्या. 20-20 रुपयाला दिले. थांबा जरा फोन आला तर फोन उचलतो. जरा 1 मिनिट अर्जंटच आहे. थांबा. म्हणलं हो, फोनवर बोलायचं आहे. थोडंसं महत्वाचं आहे. हॅलो. म्हणलं बोला माझ भाऊ काय म्हणता? काय राजा, कुठं आहात तुम्ही? काय करू राहिले? काय कुठं आहे म्हणलं नेमकं सांगा ना बरं. काम होतं अर्जंटचं जरा. काय नाही, इकडं आलो. दुकान बंद केलं. रस्त्यानं आलो तर रस्त्यानं दुकान दिसलं राख्याचं. तर राख्या घेऊन राहिलो 2-3. तर त्यासाठी बोला ना काय म्हणतं तर सांगा ना कोणतं अर्जंट काम होतं तर. दिवस निघाला की रात झाली की तेच सुरू आहे आमच्या इथं रामायण. काही आणता राख्या. ते आता पोस्टात काही टाकू मी. पाकिट काही आणता. मोठा घोर आहे ना ते. म्हणून म्हणलं मग आता संध्याकाळी राख्या घ्या. सकाळी पोस्टात जाऊन पाकिट आणा. असं होतं ते. हो, म्हणून इथं राख्यात दुकानात आलो. संख्याला ते मारतेल पाठवायला लागत का? पोस्टात पाठवून द्या म्हणलं. जाय तिकडे बाबा. जय रामकृष्ण हरी. असं आहे ते. काही पण बोलताय. लय टाइम आहे ना अजून. रक्षाबंधनले आतापासूनच काय तुमची गडबड होय. तुम्ही एकटे आहे का? तुम्ही लाडक बाण काय माणूस आहात तुम्ही पण. तर काय जाऊ द्या काय. नाही ना, घरची बाई काय सुखानं भाकर थोडी खाऊ दिलेली. अनास म्हणते बेच चांदा लावते. सकाळी उठली की अनास म्हणते. संध्याकाळी झाली की आणलेच खाऊन नाही म्हणते. मग काय तर आता आणतो तर ते पोस्टातनी जातो. पोस्टातून पाकिट घेतो ना ते डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये टाकून देतो. आहे की नाही? पार्सल म्हणून. हो.
हो का, असं होय का? बरं बरं, काय विषय नाही. तर बरं, पाठवा पाठवा, काय विषय नाही. तर जरा आमचं एक काम होतं, तर तेवढं काम करा बा. बसल्या पाहिजे असं आहे ते आमचं आम्हाला माहिती. तुम्ही पहा तुमचं मग राख्या घेऊ द्या. तुमचं काम काय काय फोन लावला? ते कसं आहे, आमचं एक काम होतं थोडंसं, तर तुम्हाला माहिती आहे का? तेवढं विचारत होतो म्हणून होय. कोणती माहिती, कायची माहिती? हां ते सांगा मला पहिले. किती काय ते डीएड वाले ते आपल्या शाळेवर भरून राहिले त्याची का? ते माया नाही जमत म्हणलं. मी एक बार झालं ते 35 पर्यंत घेते म्हणते ते. माया चाललंय मग ते तुमच्या शाळेवरच गोष्ट करू राहिले तुम्ही. नाही नाही, तुम्ही तर इमेट आहात, तुम्हाला 10,000 रुपये महिना भेटत होता, त्यात काय विषय नव्हता. पण मी काय म्हणतो, ते तुमच्या इकडं ते डांबरिंग गिंबरिंगचं चालू आहे का काम बा? ते खडीकरण ते आता काम गड्डे गिड्डे पडले होते ना, त्यासाठी तर म्हटलं ते एखादं थोडंसं 5 लिटरची डबकी घेऊन जा म्हटलं. ते लक्ष्मी भाऊच्या हाती देऊन देता म्हटलं होतं, त्यासाठी होय म्हटलं तुम्हाला फोन लावला. तर याच्यासाठी होय काम. तर कोणता आता काय करावं लागते? आलं गड्डे पडले यावर्षी. मग काय तर आता त्या नगरपालिकेच्या बाजूने मशीन होती मग उभी. चालू होतं गड्डे भरणं हे ते. काहून काय काम आहे? लाईनी कॅन घ्या 5 लिटरची, 1 लिटरची, अर्धा लिटरची, आणि तिथून डांबर घेऊन या. डांबरचं अर्जंट काम आहे आम्हाला. कोणा तोंडाला आता बाबा काय तुम्ही नसते काम सांगता बोला. आता कुठे तिथं कुठे जाऊ मी त्या मशीन वाल्याला कुठे भेटू रातचा? काय काम काय त्याचं? काय करायचं आहे ते मध्ये डांबरानच पाहिजे. वंगण मान्य नाही करू राहिला. तर म्हणून कसं आहे, डांबर काही कुठे भेटून नाही राहिलं. मला तुम्हाला जर कल्पना असेल तर मग आणा. म्हणून म्हणलं तुम्ही ते लक्ष्मण आहे का धाब्यावर, त्याच्याजवळ तेवढी डबकी दिली की घर पोहोचून जाते. मग असं आहे का जुगाड त्याचा? बरं बरं, काय नवीन प्रकरण केलं ते ना आता नवीन? हां आहे की नाही? तर कसं म्हणजे आम्हाला माहीत असायला पाहिजे नाही काय? हां आहे की नाही? ते म्हणे त्यानं नाही काय, ते कार्यक्रम घेतला नव्हता का नागपंचमीचा, तर मी म्हणे कार्यक्रम नाही झाला तर काय टोन करीन, गद्यावर बसून माटून काय कराल, आपल्या वंगणानं करा, नाही तर डाबरण करा, पण मिरवणूक करा, असं त्याच्यासाठी होय हे. तर म्हणे म्हटलं, ते म्हणे ठाम राहायचं म्हणे शब्दावर म्हणे. तर आम्ही त्याच्यावर रेकॉर्डिंग केली होती मोबाईलची. तर म्हणे तर जबान बदलू राहिला. तर वंगणच पाहिजे, नाही तर डांबरच पाहिजे म्हणे. बस याच्यावर तर कोणतंच काही नाही पाहिजे म्हणे. हो, तर याच्यासाठी होय तुम्हाला फोन लावला आणि डांबर घेऊन या बा, त्यासाठी होय. काय ते बाकीचं काही नाही. हो का, बरं बरं का. तुम्ही काय टेन्शन घ्या ना. असं होय का? तर पहिले आणतो मी, तर पहिले घेऊन येतो. तुम्ही काय टेन्शन घ्या. ते लक्ष्मी भाऊपाशी नाही का याच्यापाशी पाठवून देतो. तुम्ही काय लक्ष्मी घ्या. हां तर हो तुमचा होऊन जाते आज कार्यक्रम. बस जातोच मी आता करायला. हो, काय लोड नको घ्या. मला तर लेका म्हणे गद्यावर मिरवणूक काढा म्हणे. माई काय तोंड करून वंगणानं नाही तर मग डांबरानं. तर आता ते असं झालं, आबराकाडाबरा कार्यक्रम काही झाला नाही. कोण की परमिशन काही भेटली नाही, कार्यक्रम झाला फेल. तर आता ते आम्ही म्हणलं बा त्याला आता गद्यावर मिरवणूक काढतो, तर ते मध्ये डांबर आणा नाही तर वंगण आणा. ते काही सापडून नाही राहिलं. म्हणून म्हणलं बा डांबर अर्जंट पाठवा तुम्ही. त्याला कुठं मागू? त्याची मिरवणूक झाली पाहिजे ना. आजचा दिवस आहे ना, सूर्य निघाला की विषय क्लोज, असं आहे ना ते. बरोबर आहे बा. हो मी पाठवतो. कोणती हालती तेव्हा त्याची मिरवणूक आहे ना. मग तर कोणती हालतीत पाठवतो मी? लक्ष्मी टपकी देऊ नाही का? बरोबर, हे राख्या घेऊन जा तुम्ही पटकन घरी. ते पाहिजे ते मागून बा काय देते का नाही. हो ठीक आहे आता. हो ठीक आहे, आणतो म्हणजे पाठवतो. कर तेवढं काम कर. मग आता राख्या घे आणि ते राखे पाठवून दे आणि ते डबकी पाठवून द्या. दोन्ही काम होऊन जाते. मग काय पोस्टाने पाठवत बसतो. देतो ते लक्ष्मी जोड देऊन देतो. बरोबर, काय पोस्टात तिकडे जायचं. बरोबर ठीक आहे, करतो मी. दोन्ही काम होऊन जाते मग. घाटा नाही करू. हा करा, लवकर करा, पटकन पाठवा, फक्त टाइम कमी आहे. हो ठीक आहे, अर्ध्या घंट्यात तिथे धाब्यावर जातून देऊन देते. बरं ठेवतो मग. मी काय म्हणतो, तर तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. मी लवकर पाठवून देतो. राख्या घेऊन पाठवून देतो. हां आहे की नाही? ठेवा मग. बाई तुम्ही 2 राख्या द्या आणि 2 देव राख्या द्या. हो पटापट द्या बरं, पटकन जावं लागते आम्हाला पटकन. हो बरं तर 2 राख्याचे 50, 2 100 आणि हे 2 160 द्या. पटकन द्या बरं, पटकन. हो घ्या ना पैसेच घ्या ना. बाकी काय मागून राहिलो आम्ही? घ्या पैसेच घ्या. हो पैसेच मागून राहिलो. मग आम्ही काय मागून राहिलो बा? आम्हाला या ना तुम्ही. त्याच्या काय होऊ राहिलं? काही पण बोलता आणि काही पण करू राहिले तुम्ही. द्या पटकन, चला. हो मग काय तर जास्त द्या. जा, आम्हाला काम आहे, मला डांबारायला लागते. हो पटकन द्या बरं, पटकन. कोणीच नाही वाटतं इथं. जमला आपला भुत्ताच जमला. मग काय तर 1 नंबर जमता जमते. तर चल लेका पटकन घेऊन चाललं जाऊ बरं, पटकन. सुख हॅलो काय करू राहिले तुम्ही? हो इकडं. कोणी तर नाही मायाबीन. कोण होय बोंबलू राहिलं मायाबीन? हां माया सुख करू राहिलं. कोण होय मायाबीन? इकडे नाही तिकडे नाही, कोण नाही तर कोणीच नाही. चल घे पटकन, चाल बरं. डांबरा हात कशी लावून राहिले? हा बाजूला फुकटाच घेऊन राहिला का? इकडं तुम्हाला हात कोणाला लावा सांगितलं? फुकटाच येते का ते डांबर? आणि तिथं पतलं आहे ते. एक तर घट नाही राहिलं पलच्यासारखं. काय साठी राहिले तुम्ही? काय साठी पाहिजे? हो ते नाही काय, जरा काम होतं तर म्हणून होय. उलिसक पाहिजे होतं अर्धा लिटर, त्यासाठी अर्धा लिटर, पाव लिटर, त्यासाठी काम होतं जरा, म्हणून होय. द्या ना मी काय म्हणतो, द्या ना. चोपडी भेंडी, ते चोपडी भेंडी ते टाकलं कसं आहे तसं चोपडी भेंडी नको रा. ते चोपडी बनवायला चालणार इथं, समजलं काय? जसं आहे तसं निघा सारखं. नाही तर शासकीय कामातून हस्तक्षेप केल्याबद्दल तुमची कंप्लेंट देऊन देईन, सांगत आहो.
आता उलिशासाठी काय बाप्पा कंप्लेंटवर चालले का माय बिन आता उलिशासाठी द्या जरा काम आहे त्यासाठी होय हां बाकी काही नाही मागू राहिलं ना. हो तुमचं ते बरोबर आहे पण इथं आम्हाला ते हे द्या लागते ना काय समजत नाही का तुम्हाला हिशोब गिशोब द्या लागते तुमच्यासाठी आता एवढं हे करावं लागते काय तर मी काय म्हणतो सर चालले जा ते कायसाठी घेऊन राहिले पतलं सांग ते डांबर डुंबर काय पाहिजे तुम्हाला विनाकारण काही नाही ते काय टोन करायला पाहिजे होतं त्यासाठी सोय बाकी काही नाही. अरे बापरे काही झालं तर आमच्या डोक्यावर येऊन माय बिन पडून माय कोण दिलं कसं दिलं कायसाठी दिलं मग आईन काय कोणाचं काय कर्मचारी फेकता का काय माहिती तोंडावर. अरे बापरे नाही अजिबात देत नाही खेळ खतम नाही मग दूर 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 अजिबात दूर. आता कसं सांगा गेले गावातनी असा कारनामा झाला म्हणून नाही होत तेच तर कसं आहे तर शाळेतनी ते कार्यक्रम आहे ना 15 ऑगस्टच्या बाबतीत तर नाटक ठेवलं आहे पुट्ट्यानं पुट्टीनं तर ते त्याचं काय टोन करासाठी होय तर असं तसं ते इंग्रजाचं ते काय टोन करणं असं तसं ठेवलं आहे ते नाटक त्यासाठीच होय ते एक वंगण होय मागासाठी डांबर होय तर त्यासाठी मागू राहिलं तुम्हाला म्हणून होय. अच्छा ते नाटकासाठी होय का असं सांगा मग ते चांगल्या कामासाठी आपण देतो ना त्याला काय विषय नव्या तर आपण देऊच ना तसे म्हणण्यासाठी मग काय विषय नाही नाटकासाठी तर या अडायला देतो तुम्हाला. हो बाकी काही नाही पाहिजे बस पाव लिटर पाहिजे बस ते तेवढंच आपल्याला इथंच आहे खाली पडलेलंच आहे ते घ्या देतो तुम्हाला सोडून काही विषय नव्या याबरोबर अडायला देतो. चांगले नाही जाते पतला आहे तर आता तुम्हाला टिना गिनायला पाहिजे असेल तर ते टिनाले जमते आहे की नाही भोकं बुजवाले ते आता पाणी पावसाळ्यात राहते ना तर चालूच आहे ते गैन गुण टिना होते उरलं तर लावून घे आहे की नाही. हो धन्यवाद काही विषय नाही तुमचं मन आभार बिन संकटने दूर पडले का गोष्टी लय बरं झालं बरं आम्ही आता मी येतो तर जातो तर लवकर नाटक चालू होईल आमचं लवकर घातलं तर त्यासाठी जातो आम्ही बरं या जा तुमचं नाटक चालू होत असेल तर जा येले काय माहिती तिकडे शिवल्याचं तर खतरनाक काम होईन आहे. चला पटकन चला आपण त्याचं दोन राखे चला काम चला पटकन हाकला. बरं आहे काय 15 ऑगस्टसाठी नाटकं गिटकं घेऊन राहिले मस्त आहे चांगलं आहे ना हे की नाही जमलं चांगलं काम केलं ना आपण विषय नाही चला हो दुसरीकडे पाहा लागेल. तरी नीला बेवकूफ आहेत नाही मग काय खेळण्यासारखी फिरून राहिलं मी द्यायला मग काय करणार आहे आणा म्हणा वंगण कुठून आणतात अरे वंगणही सापडत नाही यायला ना डांबरही सापडत नाही आणि दुसरी गोष्ट गदीच कुठं आहे अरे चावसायला गेली गदी चावसायला मग आता फोन आला तर यायचा कशाचा येऊ राहिली ते घराकडे आता ते बघा कुराडले जाते का चावसायला जाते कधी त्याचं द्यायला माहिती बसायला का बोंबलो या दिवस असले 100% सांगतो झांजून पडणार आहे शांती त्या बिलकुल हे पुरे भुईसपाट. तसं नसते आपण सतर्क राहिलं ना तर बरं राहते. शांतारामचं दिमाग माहिती आहे का तुम्हाला शांताराम भाऊ कसे आहेत ते पण वकील महावकील आहे ना कशी युक्ती करते कसं नाही काय तर कट्ट्या गोंधळ माहीत नाही का मागच्या वेळेस सारखं करण ना ते कसं आहे आपण आपल्या हिशोबात राहिलं तर बरं वाटते कोणती गोष्ट बारीक सुरीक पाहा लागते कसं ते वाऱ्या सोडलं नसते जमत ना कोणती गोष्ट तुम्हाला माहीत आहे मग आता ते गेलते तर बाददारे दोघं तर कुठे गेले कुठे नाही येत आहे का नाही ते बातरी ते येतच आहे आपले पठ्ठे कुठे जाईन दादा पठ्ठे आपले म्हणजे पठ्ठे जाईना मग त्याचे आता आपली जीवायराचे आहे मायाबीन आणि ते एक तर शांतारामचं तर आपण कधी ना कधी गेम करूनच टाकू काय विषय नाही ठेवल्या थोडी जमणार आहे एक तर काळाच लागेल त्याचा काटा असं कसं होईल तर पाहून आता थांब ना तसं नाही राहिलं ना काही मग काय आली ती अरे काय रे आले का आपले 2 पट्टे बहादर आलेत ना बाबा मग काय हे शेअर असल्यावर आपल्याला काही आहे मग पुऱ्या खबर आणते ती अरे या बाबा या काय झालं सांगा. शिवलाल भाऊचा तर मस्त चालू चहा पाणी वगैरे झाला म्हणते आहे की नाही मस्त नाही तुमचीच वाट पोरायला होतं तुम्ही येता म्हणून वाट पाहता बस आताच बसलो चहा पाणी घेतला आणि बस तुमचीच वाट पाहतो बस चहा पाणी पिऊन घेऊ आपण काय कशी काय खबर सांग बरं तिकडली त्याची बळू सांगा बरं. मला बसायला चहा घेतला म्हणलं आता काय होते समजते वातावरण भले खुश असं आले का तिकडून आले का म्हणलं काय पोषण आहे तिकडे काय पाहिलं का बाबा काही विचारूच नका ना तिकडून झालं आम्ही मग काय बापालाच खुश होते ते वगैरे आणतो रसा आणतो मग काय वंगण नाही भेटत काय ते मग काय तर आता फक्त गजाड चिर राहिला आपला कारण की ते फोन केला म्हणजे बळभोले फोन करून राहिले ते डांबर घेऊन येईन त्याला शिवंजर पाठवून दे डबकी जरा त्या तयारीत होते ते फोन लावणार तिकडे शक्यच नाही ना बळभू एवढा रात्री शक्यच नाही ना बळभू एवढा रात्री आणते का मग किरकिऱ्या माणूस आहे आणत नाही काही नाही लक्ष आता तिथं सटकला तर मग काहीच नाही शक्यच नाही ते म्हणजे अशक्य गोष्ट आहे बरं जाऊ दे एक टाइमला समजा आणलंय म्हणा आणलंय त्याने डांबर आणलं घरी कुठं आहे घरी तुम्ही लंपास केले ना गजाचा तर विषय नाही घरी आम्ही गेले लंबे घातले नेऊन मग काय तर ते चावशाच्या दो एकदम बट्टाच खाली मग ते का पार्टीच्या वारात नाही हो ते एक माणूस हुई करे तर आम्ही पळत आलो मग काय तर आता तिकडे त्याने हाणले असेल मग काय तर काय विशेष नाही आता मग आता आपलं अजून झाला का त्याची काय खान खबर कशी काय पाहिलं आहे की नाही तर आम्ही येतो जातो अजून पाहतो आहे की नाही
हो जा जा बरं जा बरं काय आहे पोझिशन मग आम्हाला लवकर सांगा मग आम्ही आमचं इकडलं बरोबर ताळतंबर करतो आहे की नाही हो या तुम्ही या लवकर पाहून या बरं काय कशी पोझिशन आहे की नाही संख्या जगण्या गेला ना ते तर गदी आणाले तर काय आहे कसं काय तर आता समजते तालतंबरा आहे की नाही तर आम्ही पाहून येतो तिकडून कसं आहे मग अजून येतो सांगाले आहे की नाही तर आम्ही जातो तर पाहतो कसं आहे संख्या त्याचं काय ते कसे कधी येते का नाही येत आहे की नाही आता आम्ही येतो लव बारीक सुरीक पाहिजे गोष्टी पण आम्ही पण येतो मग काय झालं मला सांगा बरं एवढे धंपूस बोंबलत येऊ राहिले काय झालं नेमकं ते तू सांगा मी काय करेन गाव जमा करू राहिली मी करून तुम्ही सांगा बरं काय झालं हो ते नाही गद एक नाही गद कन्नडात मी एक नाही गद पाहून आलो मागचा दरवाजा पण ओपन आहे आणि एक तर गद आजीला विचारलं होतं तर एक गद कुठे म्हणलं तर ते म्हणे गद नाही म्हणे कुठे गेले म्हणलं तर मला नाही माहित पण आता सांगा बरं मग आम्ही काय करा गद पाहिले बोंबलत आलो मग मला आम्हाला वाटलं चोरी गेले काय गेले त्यासाठी बोंबलत आलो आम्ही मग काय बोलू राहिले गद नाही असं कसं का गदी कुठे गेले मग गदी गोट्यातच होते ना खंडाऱ्यात नाही एक नाही ना एक झाली एक नाही गद ते शिंगणे मोरं पण नाही का शिंगणे मोरं ते पण नाही ना कुठे गेलं काय माहिती आम्ही तर घोर आता समजा घरातली गदी जर चालले तर काय कसं काय करावं हे आता खंडाऱ्यातली गदी नाही ते मागचा दरवाजा उघडला होता बा एवढा दिसला आम्हाला झालं मग झाला गेम केला रे केला म्हणलं शांताराम भाऊ केला गेम केला हो वाटलंच मले ते ना त्याचं बरोबर खेळी केली दोघं जण पाठवले असं आणि ना असा बरोबर गेम केला मला वाटलंच होतं आपण इकडे बोंबलत बसावं ते ना गदे पटवा बरोबर आहे ना गदे पडवले मग पडवले चांगलेच पळवले लय दूर पडवले मग लय टाइम नसेल झाला चला पाहून पटा तर गाड्या काढा चला बरोबर चला देणे पाहिजे तुमची गाडी काढा चला बरोबर कळ ते दोघं दिसलेच नव्हते ते अटाणे नाही काय ते दोघं तिथंच नव्हते म्हणून हो वाटते ते नच वाटते कारनामा केलेला काही ना हो हे अटाणे म्हणजे पक्के अटाणे झालेले को आपला गेमच झाला पुरा मग काय सत्यानाशच केला आपला हो राजा 100% पिटावले मग काय तर कुठं ना कुठं पिटावले म्हणून मी काम तो ऐका तर पटापट गाड्या काढा जवळपास असेल गदे तर चला घेऊन येऊ आपण पटकन आहे का नाही सापडून फापडून आता तुमची गाडी काढा चला म्हणलं हे बघ लाऱ्या चला काढा पटपट निघा आपापल्या हिशोबानं कोणी फाट्यावर जा कोणी वावरान जा कोणी कॅनलच्या वर जा पटपट निघा आता कोणी फाट्यावर जा कोणी वावरान जा कोणी कॅनलच्या वर जा पटपट निघा आता तर या काय नसतं सत्ताच केला पाहिजे काय आता गदी पिटाळीसाठी का आता गाड्याला पाय थांबला बरं पाहू आता काय होते चल तुमच्या माझी गाडी घेऊन तू निघू मग शांताराम तुम्ही गावातच थांबा नाही तर आम्ही तिकडे जातो इकडे अजून काही काम करायचं तुम्ही इथंच थांबा देत असून तू आम्ही सगळे हिंडून येतो हो आम्ही थांबतो दोघं जण ते दस मी थांबतो तर लक्ष ठेवतो नाही इकडे गेम लागून चापला मग काय तर ते लक्ष्मण भाऊ ते वंगण घेऊन वंगण म्हणतो का डांबर घेऊन ते त्याच्या हातचा घेऊन तिकडून चालले जाय ना काय आम्ही दोघं थांबतो इथं बरोबर लक्ष ठेवतो तुम्ही लवकर या हो पळत आहे की नाही जा हो चला रे काय बबन काय काशा काय म्हणते पोझिशन काय म्हणते काय त्याची हालचाल काय नवीन काय असं तर सांग ना पटकन राजा मग काय तर टेन्शन जरा मोकळं थोडंसं बाहेर आहे की नाही डोक्यावर हात द्यायच पाहिजे मग काय करा म्हणे आता कधी कशीच काय गेले असं घरच्याच बाईवर चट्टे मारत येतात कुठे काम दिसलं आलं म्हणजे आता चिडचिड करे दे तसं पाहिजेच कंदिलेले मग काय तर कंदिलेलं तसं पाहिजे नाही काय मग काय तर तसे तरी होत लय मागं लागून होते आता घ्या ना म्हणा दाबून चांगली खुटी म्हणा ऐक असं पाहिजे तर जमलं आता अजून कुठं जाईन त्याला थांबणं अजून तर रंगात येईन म्हणा नाही ना हो 2 दिवस सापडलं नाही मग काय चांगले लंबे गेलेले आहेत विशेष नाही घेऊ द्या किती इंग्लिश येईल आता मग काय तर रातभर 5 बसा म्हणा कधी मग काय तर जमलंच बंग आता काय त्यानं प्लॅनिंग काय केलं असं ना आता सांग बरं जरा आता काही टेन्शनच नाही मग काय आता लाईन पाटील तुम्ही झोपून जा मस्त बढ्यापैकी मी पण ताणून तुम्ही पण झोपून जा आता विशेष नको घ्या मी काय म्हणतो तसं म्हणतो तर केलं झालं ना आपलं आहे की नाही भेटले का रे तिकडे गेलं तर भेटले का काहीतरी दिसले का कुठं कायले नाव नाही काही नाही ठिकाण नाही काहीच नाही काय तर पावल्याचे पावलं पाहिले चिखलात जाऊन तर ते पण नाही दिसले काय करावं ते तर माई इकडे पण नाही दिसलेले का काय तर मायाबीन चला अंधार भुरायला आपल्याला एक भूक लागली चला बरं पटपट काय तर मायाबीन त्याला फोन लावून बोलावता येईल पाहू काय विचारून घेऊ आहे की नाही चला बरं भेटलेच नाही आखरी मग चला मग काय ते मग त्या चिखलाच्या रस्त्याने तिकडं गेलं तर मग अजून चिखल गाडी इकडं तिकडं होऊन जाते
हा हो आणलीच कायले गाडी हो इकडे तिकडे गाडी हो झाल्यापेक्षा एवढा गाडीत जीव आहे का तुमचा हा चालले मोठे हायस की डिंगरंगरी डुंगरी चालले मोठे सांगायला इथं हा बाबू मी ना आणली तुम्ही ना नाही म्हणले ना काय सांगू राहिले चालले मोठे चला ना बरं घरी अरे बा खालच्या रस्त्यात आपण गेलो जरी असतो हा एक रस्ता आहे हा नाही दिसला लाईट लागला तर घेऊन जाऊन त्या पडलो माय बिन हात पाय मोडले तर काय होऊन कोणत्या भावात पडन गती राहणे एकाच ठिकाणी ना आपलंच काही निघन राजा मिरवणुकीचं काढा नका हा आपलीच मिरवणूक निघून जाईन माया बिन चौकाची इथंच हा काय माय बिन चला तिकडं चला मग गाड्या काढा चला चला बस रे गाडी चालव घे बरं पटकन चला हो मग काय तर चला बसा का चला का चला ना मग निघा फोटो चला हा बोला बाबा काय म्हणता हा मी इकडं का लारेले का बाबा फोन आला काय म्हणू बे आता माय बिन काय म्हणतात का काय थांब सांगते वाट पोराला कुठे गेला तू सध्या कुठे आहे म्हणला तू आई बोलावला मी इकडे आलो वावरात ते गद पाहिले तर मिरवणुकीसाठी गद पाहिजे म्हणे ना तर ते गद कुठे गेले काय माहिती म्हणते तर पाहिले आलो या लाऱ्या संग लाऱ्याच्या वरात हो काय म्हणता कसं काय अरे काय करा नाही का घर का बिधी लंकाट आहे कोण आपलं कोण परक समजा मार्ग आपल्याला का पागल झाला का तू ते घरी पाहायला चालला तिकडे नसतील तू काढायचे काम काय करत आपल्याला तिकडे ते मिरवणूक झाली ते झाले आपलं का आपण आपलं पाहायला पाहिजे माणसानं चटकन घराकडे हाल तुझा बसला आपला नसते काम करत लारायला काय काम आहे त्याच्या बापाला भांडण करायचे काम आपल्याला नाही त्याच्यासोबत ते चाल लवकर घराकडे म्हणजे हो हो येतो लारे चालले का बाबांना मरेले बोललेले का चालले का आता काय सापडत नाही कधी आपण आता चाललं जाऊ घरी आहे का नाही चाल लवकर तेच म्हणलं ये लवकर पटकन टाइम नको लवकर हो तुला सापडायची दहा घरावर कोणी तू मला तर काय ये लवकर पटकन